हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आता आम्हाला जायला परवानगी दे. हे बघा भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला भेटून खूप आनंद झाला. अपूर्वाला सकाळी ऑफिसला जायचं म्हणून मी हट्ट नाही करत. तू कसंही करून लग्नाची बोलणी सुरू कर ना. मला तर विशाल खूप पसंत आहे. अगं आई, ते सगळं ठीक आहे, पण एकदा आपल्या पूजाला देखील विचार ना. काय पूजा? दादा तू पण ना. आम्ही विचार करतोय की अपूर्वाकडे विशालसाठी पूजाला मागणी घालू. अरे बाळा, हा तर एकदम उत्तम विचार आहे. शुभ कार्याला उशीर कशाला? सोहन, जेव्हापासून आपण कॉलेजला होतो तेव्हापासून तुला मास कॉमचा कोर्स करायचा होता. हो, पण तुला अचानक हे कसं काय आठवलं? ऍक्च्युली काल मी इंटरनेटवर काही काम करत होते तेव्हा मी बघितलं मास कॉमचे क्लासेस स्टार्ट होणार आहेत. तू आपल्या काही समस्यांमुळे आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकला नाहीस. अहो, आमच्या घरात विशालपेक्षा शिकलेला कुणी नाही. अमेरिकेतून शिकून आलाय, पण गर्व अजिबात नाही. पूजा, कसला विचार करतेस? काही नाही आई, काही नाही. मी तुझी आई आहे. लाख प्रयत्न केलेस ना लपवायचे, तरीही लपवू शकत नाही. बरं मला सांग की विशाल कसा वाटला तुला? विशाल ठीक आहे आई. तो आधी हे सांग, ठीक आहे की खूपच छान? चांगला आहे आई. आणि त्यांचं घर, घरातले लोक? ते सगळे पण चांगले आहेत आई, पण तू का विचारतेस हे सगळं? कारण आम्हाला वाटतंय तुझ्या लग्नासाठी बोलणी करायला दीनानाथजींच्या घरी जावं.
तुझ्या लग्नाची बोलणी चालू आहे, मग तुझी आवड पण कळली पाहिजे ना. तुला हरकत नाहीये ना? नाही आई, मला विशाल आणि त्याचं घर दोन्ही आवडलंय. शिवाय ते किती पैसेवाले लोक आहेत. पूजा, लग्न पैसे बघून नाही, मुलगा बघून करायचं असतं. आणि विशाल एक चांगला मुलगा आहे. त्याच्यात ते सगळे गुण आहेत जे एका यशस्वी आणि समजूतदार मुलामध्ये असतात. म्हणून आम्हाला वाटतंय की तुझं लग्न विशाल बरोबर करावं. आई, विशाल एक चांगला मुलगा आहे. आणि हे पण खरं आहे की दीनानाथजींचं कुटुंब खूप पैसेवालं आहे. म्हणूनच आई, जर विशालमध्ये काही कमी असती ना, तरी सुद्धा मी त्याच्याशी लग्न केलंच असतं. पूजा, पैशांच्या मागे धावलं ना की पैसे अजून दूर जातात. आणि पैशाने कधी सुख विकत घेता येत नाही. सुख मिळतं ते माणसांच्या वागणुकीमुळे. आणि तू स्वतःच्या कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकीने राहिलीस तर तूही खुश राहशील आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवशील. ह्या आईच्या डोक्यावर ना चांगुलपणाचं भूत कधीपासून चढलंय देव जाणे. हिच्याशी वाद न घालता मी हिला होकार देऊन टाकते. आज एकदा लग्न होऊ दे, मग हिला कळेल की पैसा किती मोठी गोष्ट आहे ते. अरे, कुठे हरवलीस? माझं बोलणं कळलं का तुला? हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस. तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. माझ्याकडून या लग्नाला होकार आहे. आई जगदंबा तुला सदैव सुखी ठेव. हे टेंडर मिश्राजींच्या हलगर्जीपणामुळे आपल्या हातून गेलं सर. नाहीतर आपलं काम सूरज ग्रुप बरोबर सुरू झालं असतं सर. आणि तुम्ही मला आता हे सगळं सांगताय ते टेंडर कुणा दुसऱ्या कंपनीला मिळाल्यानंतर? सर, मी तुम्हाला पहिलाच मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. मिश्राजी, जरा माझ्या केबिन मध्ये याल का प्लीज? सर, तुम्ही बोलवलत मला? सूरज ग्रुपचं टेंडर आपल्या हातून कसं गेलं मिश्राजी? सर, मी ते टेंडरच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी एक छोटीशी चूक झाली सर. कसली चूक मिश्राजी? सर, मी ते फॉर्म मिस्टर सिंगनं दिला होता सबमिट करायला. मला छोट्याशा कामासाठी बाहेर जायचं होतं आणि मिस्टर सिंगना हे माहित नव्हतं की फॉर्म सबमिट करण्याची ती शेवटची डेट होती. म्हणून सर म्हणून तो फॉर्म वेळेवर तिकडे सबमिट नाही झाला मिश्राजी. मिश्राजी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही निष्काळजी तर आहातच, पण या कंपनीमध्ये एवढी वर्ष कसे टिकून आहात तुम्ही? आणि जर तुम्ही निष्काळजी नाही आहात तर हे तुम्ही जाणून बुजून केलंय माझ्यासाठी. नाही सर, असं काही एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकाच मिश्राजी, मी कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा सहन करणार नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकाच मिश्राजी, मी कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा सहन करणार नाहीये. मल्लिका मॅमने माझ्यावर विश्वास ठेवूनच या कंपनीचं मला हेड बनवलंय. जोपर्यंत त्या इथे येतील तोपर्यंत या कंपनीचा टर्नओव्हर मी दुप्पट करणार आहे. समजलं तुम्हाला मिश्राजी? पण मला नाही वाटत आहे तुमच्या सारख्या निष्काळजी लोकांबरोबर मी हा टर्नओव्हर गाठवू शकेन. सॉरी सर, यापुढे असं नाही होणार. हेच तुमच्यासाठी चांगलं राहील, कारण या कंपनीच्या हिताचा डिसिजन घेणं फक्त माझ्या हातात आहे. आणि जर मला वाटलं की तुम्ही या कंपनीच्या हितासाठी काम नाही करत आहात तर तुम्हाला काढून टाकण्याचा देखील अधिकार आहे.
मी आता एका मीटिंगला जातोय, पण आल्यानंतर माझ्या टेबलावर सगळ्या टेंडरच्या अंतिम तारखांची मला नोंद हवी आहे. कारण मला असं वाटतं की यापुढे अशी चुकी न व्हावी. ओके सर. आणि तुम्ही माझ्याबरोबर मीटिंगला यायचं. तुम्ही मला लागणार तिथे. मल्लिकाजींनी बॉस काय बनवलं? आता मला शिकवतो की काम कसं करायचं. मला इतकी वर्ष मी या कंपनीत काम करतोय. थोडे दिवस थांब पूर्व. तुझी लायकी तुला नाही दाखवली ना, तर बघ, या अपमानाचा बदला मी नाही घेतला ना, तर माझंही नाव मिश्रा नाही. सुनबाई, जर असेच दीपकचे उपचार चालू राहिले ना, तर मला खात्री आहे की दीपक आपल्या पायाने नक्की चालू फिरू लागेल. हो आई, आणि यात मेनकाचं खूप मोठं योगदान आहे. जर तिने इतक्या चांगल्या डॉक्टरांकडून यांच्यावर उपचार करवले नसते तर इतक्या लवकर हे शक्यच नव्हतं. हो सुनबाई, देव मेनकाला सुखी ठेवो. हॅलो. हो आई, मी बोलते. कशी आहेस तू? तृष्णा, मी बरी आहे ग. तू कशी आहेस? आणि घरातले सगळे कसे आहेत? घरातले सगळे ठीक आहेत आणि मी पण बरी आहे. मी तुला फोन करणारच होते. तुझी खूप आठवण येत होती बेटा. मला पण तुमची खूप आठवण येत होती. अच्छा आई, बाबांची तब्येत कशी आहे? त्यांची तब्येत खूपच बरी आहे आणि जर देवाची इच्छा असेल तर खूप लवकर बरे होतील. आई, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. वाटतंय दोन्ही घरांमध्ये लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. म्हणजे समजले नाही मी. आई, बाबांची तब्येत ठीक झाली तर आकांक्षाचं लग्न सोहनशी होईल. आणि आम्ही पूजासाठी पण एक चांगलं स्थळ शोधून ठेवलंय. बस बोलायचं बाकी आहे. अच्छा, कोण आहेत ते आणि काय करतात? आई, इथल्या खूप मोठ्या बिझनेसमॅन दीनानाथजींचा मुलगा आहे विशाल. अपूर्वला पूजासाठी हे स्थळ पसंत आहे. दीनानाथजींचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि त्याचं सगळं काम विशाल सांभाळतो. अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे बेटा. पण बाळा, हा आयुष्याचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या सगळ्या कुटुंबाला भेटा, त्यांना समजून घ्या आणि मगच सगळं नक्की करा. हो हो आई, आम्ही काल रात्रीच त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो. खरं सांगू आई, इतकी मोठी माणसं आणि जरा पण गर्व नाही. बस आता देवाला हीच प्रार्थना आहे की पूजा आणि विशालचं लवकरात लग्न ठरावं. नक्कीच होईल बेटा. देव सगळ्यांच्या जोड्या बनवत असतो. कुणास ठाऊक, पूजाची जोडी विशाल सोबत ठरली असेल. सुनबाई, अच्छा आई, आई बोलवतायत. मी तुझ्याशी नंतर बोलते. बरं बेटा, स्वतःची काळजी घे. सुनबाई, काय म्हणत होती तृष्णा? ते पूजासाठी एक स्थळ आलंय आई, त्याच्याच बद्दल सांगत होती. मुली किती लवकर मोठ्या होतात नाही. काही दिवसांनी आकांक्षाचं पण लग्न जमेल. मग तर हे घर अगदी सुनं सुनं होऊन जाईल. सुकन्या आमच्या कन्या.
मला तर वाटतंय की विशाल पूजासाठी अगदी योग्य मुलगा आहे. हो बाई, मुलगा चांगलाच आहे, पण लग्नाच्या बाबतीत अशी घाई गडबड करून नाही चालत. विचारपूर्वक लग्न ठरवलं पाहिजे. आता तो काळ नाही राहिला अपूर्वचे बाबा की विचार करण्यात एवढा वेळ घालवायला पाहिजे. आता तर कम्प्युटरचं युग आहे. जे पण करायचं ते फटाफट करायला पाहिजे. अगं हो बाई, मी अपूर्वाला सांगतो की लवकरच दीनानाथजींच्या परिवाराची माहिती काढ म्हणून. ते लोक कोण आहेत, कुठून आलेत आणि नेमकं करतात काय. आता जे करायचंय ते लवकरात लवकर करा. असं नको हो की चौकशी करण्यात एवढा वेळ वाया घालवू की गोष्ट हाताबाहेर जाईल. हे बघ कल्याणी, मी एक तुला गोष्ट सांगतो. जर पूजाच्या नशिबात त्या घरची सून बनणं लिहिलेलं असेल ना, तर ते कोणीही बदलू नाही शकत. आणि जर पूजाचं त्या घरात जाणं लिहिलेलं नसेल, मग आपण कितीही प्रयत्न केले, पूजाचं लग्न तिथे नाही होऊ शकत. पूजाला तर कोणत्याही परिस्थितीत त्याच घराची सून बनवायचंय आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. कल्याणी, मी बरोबर बोलतोय ना? हा हा हा, तुम्ही बरोबर बोलताय. पण मला नाही वाटत त्यांच्या कुटुंबामध्ये काही खोट आहे. जर असं असतं तर आपल्याला दिसलं नसतं का? हे बघ कल्याणी, इतक्या कमी वेळात आपण कोणाबद्दलही नाही जाणू शकत. एखाद्याला जाणून घ्यायला थोडा वेळ तर लागतोच ना. आई, अरे सुनबाई, बरं झालं तू आलीस. तूच सांग आता की विशालच्या कुटुंबात काही चुकीचं वाटलं का तुला? नाही आई. बघितलं, आता तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास बसतोय का? बघ ना, मी केव्हापासून त्यांना सांगते की कुटुंब चांगलं आहे, पूजाच्या स्थळाची बोलणी केली पाहिजे. पण हे आहेत की कुटुंबाची पडताळणी केली पाहिजे. आई, बाबा काही चुकीचं नाही बोलत आहे. पूजाचं लग्न जर आपल्याला त्या घरात करायचंय तर त्या घरातल्या सगळ्या लोकांबद्दल आपल्याला माहिती काढायला हवी ना, कारण हा पूजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हीच गोष्ट मी कधीपासून हिला समजावतोय बाळा, पण हिच्या डोळ्यावर त्या घराची अशी काही पट्टी बांधली आहे की हिला काही बघायचंच नाही. नाही नाही बाबा, आईंना पूजाची काळजी आहे, म्हणूनच चांगला मुलगा डोळ्यासमोर येता त्यांना पूजाच्या लग्नाची घाई झालीये. आणि आई, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. मी अपूर्वशी बोलले, ते या घरातल्या सगळ्यांची माहिती काढून आणणार आहेत. आकांक्षा, काय गाई? जरा बघ ग, कुठे सेल बिल लागलाय का? का ग? अगं म्हटलं तुझ्यासाठी आणि आईंसाठी काही कपडे खरेदी करेन, स्वस्त मिळतील ना. नमस्ते आजी. नमस्ते आंटी. नमस्ते बेटा, ये ना, ये बस ना. हाय मेनका. हाय, काय करतेस तू? काय नाही, सेल लागलाय का बघते. आईला काही कपडे खरेदी करायचे. हे सगळं नंतर कर, आधी माझं बोलणं ऐक. खूप महत्वाचं बोलायला आले मी आज. काय बोलायचं? बोल. आजी, मी विचार करत होते की यावेळी पौर्णिमेचं व्रत मीही करावं, पण यात काय काय करतात ते सगळं मला नाही माहित. म्हणूनच आंटी आणि आजी, मी तुमच्याकडून मदत मागायला आले. सुकन्या आमच्या कन्या. सुकन्या आमच्या कन्या. मी विचार करत होते की यावेळी पौर्णिमेचं व्रत मीही करावं,
पण यात काय काय करतात ते सगळं मला नाही माहीत. म्हणूनच आंटी आणि आजी मी तुमच्याकडून मदत मागायला आले. बाळा, व्रताची पूजा अगदी सोपी आहे. पण हो, पूजा झाल्यावर मंदिरात जावं लागतं. आणखी एक काम करू शकतो आई. आपण सगळे देवळात जाऊन पूजा करू आणि देवाचं दर्शनही घेऊ. मग तर खूपच छान झालं. तर ठीक आहे आजी, उद्या मी इथेच येईन आणि मग सगळे मंदिरात जाऊ. मेनका, व्रत करणं तर खूप छान गोष्ट आहे, पण बेटा ही गोष्ट तुझ्या मनात कशी आली? काही नाही आंटी, बस असंच. बेटा, देवाचं नाव घेऊन केलेलं कोणतंही कार्य मनाला शांतीच देतं. क्या बात है मेनका, काय मागितलंयस देवाकडे? की कोणी मुलगा बिलगा? आणि असं असेल तरीही जेव्हा नवस पूर्ण होईल तेव्हा सांगून टाकेन. आता नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.